डेंग्यूचे निदान झालेल्या प्रत्येक रुग्णाला दवाखान्यात ऍडमिट करायला हवे का, की त्यातल्या काहींचा उपचार घरच्या घरी होऊ शकतो? असा प्रश्न डेंग्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना नेहमीच पडतो. सो नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी घेऊन येत आहे फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की डेंग्यू झाल्यानंतर कुठल्या रुग्णांना ऍडमिट करावं आणि कोणाला ऍडमिट करू नये, आणि घरच्या घरी किंवा ओपीडी बेसिसवर कोणाची ट्रीटमेंट होऊ शकते. त्याचबरोबर जेव्हा आपण एखाद्या रुग्णाची ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट करत असतो, तर त्या रुग्णामध्ये अशी काही लक्षणं आहेत का ज्यावरून आपल्याला कळू शकतं की या व्यक्तीला कॉम्प्लिकेशन डेव्हलप होत आहेत आणि आता हॉस्पिटलाइज करायला हवं. सो हे सगळं जाणून घेण्याकरता आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की डेंग्यूच्या इन्फेक्शनचे टप्पे काय असतात, डेंग्यू मधले कॉम्प्लिकेशन काय असू शकतात, आणि या कॉम्प्लिकेशन करताचे रिस्क फॅक्टर्स आणि वॉर्निंग साईन काय आहेत. सो सगळ्यात प्रथम म्हणजे डेंग्यूचे इन्फेक्शन जेव्हा रुग्णाला लक्षणं असतात ते फिब्राईल फेज, क्रिटिकल फेज किंवा रिकव्हरी फेज अशा 3 टप्प्यांमधून जात असतं. सो इन्फेक्शन झाल्यापासनं 2ऱ्या ते 7व्या दिवसादरम्यान टिपिकली फिब्राईल फेजमध्ये तापाची फेज दिसून येते. या फेजमध्ये जसं आपण गेल्या व्हिडिओत चर्चा केली त्याचे डेंग्यूचे जे टिपिकल लक्षणं असतात ते या फेजमध्ये आढळून येतात. या फेजमधले 5 ते 10% रुग्ण हे क्रिटिकल फेजच्या टप्प्यामध्ये एंटर होतात. क्रिटिकल फेजमध्ये जसं नावावरनं लक्षात येतं, डेंग्यूचे वेगवेगळे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, मग ते कॅपिलरी लीकमुळे रक्तवाहिन्यांमधनं पाणी लीक होऊन पाण्याचा अंश कमी झाल्याने ब्लड प्रेशर कमी होणे किंवा शॉकमध्ये जाणे हे कॉम्प्लिकेशन असू देत, किंवा कोॲग्युलोपॅथी, प्लेटलेट डिस्फंक्शन्समुळे ब्लिडिंग रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन होऊन डेंग्यू हिमरेजिक फिवर असू देत. याचबरोबर वेगवेगळ्या अवयवांवर डेंग्यू व्हायरसचा आणि त्याविरुद्धच्या इम्युन रिएक्शनचा इफेक्ट झाल्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स जे मेंदू रिलेटेड, हृदया रिलेटेड, लिव्हर रिलेटेड, पोटा रिलेटेड किंवा किडनी रिलेटेड असू शकतात, ते या क्रिटिकल फेजमध्ये आपल्याला आढळून येतात. फिब्राईल आणि क्रिटिकल या दोन्ही टप्प्यातल्या रुग्णांचा योग्य तो उपचार झाल्यानंतर ते एंटर होतात रिकव्हरी फेजमध्ये. या रिकव्हरी फेजमध्ये डेंग्यूचे बहुतांश लक्षणं इम्प्रूव्ह झालेले असतात. पेशंटला एक सेन्स ऑफ वेलबिंग येतो, एनर्जेटिक वाटतं, जेवण करण्याची इच्छा होते. त्याचबरोबर जे आपण क्रिटिकल फेजमध्ये बघितलं की कॅपिलरी लीक होऊन रक्तवाहिन्यांना पाण्याचा अंश कमी होत असतो, ते पाणी पुन्हा कॅपिलरीजमधनं रक्तप्रवाहात येतं आणि पेशंटचा ब्लड प्रेशर, हार्ट रेट वगैरे सारखे पॅरामीटर हे स्टेबिलाइज होत असतात. त्याचबरोबर क्रिटिकल फेजमध्ये जे प्लेटलेट, पांढऱ्या पेशी हे हिमॅटॉलॉजिकल पॅरामीटर कमी झालेले असतात, ते देखील रिकव्हरी फेजमध्ये नॉर्मलकडे येण्यास सुरुवात होते. आता अशा या 3 टप्प्यातनं जाणाऱ्या डेंग्यू इन्फेक्शनचे माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर असे 3 तीव्रतांप्रमाणे आपण विभाजन करू शकतो. सो माइल्ड आजार म्हणजे असे रुग्ण ज्यांच्यामध्ये डेंग्यूचे लक्षणं आहेत पण ज्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशनसाठीचे रिस्क फॅक्टर दिसून येत नाहीत. त्याचप्रमाणे वॉर्निंग साईन्स या कॉम्प्लिकेशनसाठीच्या आढळून येत नाहीत. मॉडरेट डेंग्यू म्हणजे असे रुग्ण ज्यांच्यामध्ये आयदर हाय रिस्क फॅक्टर्स आहेत किंवा त्यासोबत वॉर्निंग साईन आहेत. तर ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत, कारण या रुग्णांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्याची गरज असतेच. आणि सिव्हिअर डेंग्यू म्हणजे असा डेंग्यूचा रुग्ण ज्याच्यामध्ये डेंग्यू रिलेटेड शॉक किंवा ब्लिडिंग मॅनिफेस्टेशन्स म्हणजे रक्तस्राव होणे, ब्लिडिंग होणे, प्लेटलेट खूप कमी असणे, कोॲग्युलोपॅथी असणे यासारखे कॉम्प्लिकेशन. आणि तिसरं वेगवेगळ्या अवयवांचे डिस्फंक्शन, सो मेंदूचं, हृदयाचं, किडनीचं, पोटाचे, लंग्स रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स हे ज्यांच्यात दिसून येतात ते म्हणजे सिव्हिअर डेंग्यू. सो सिव्हिअर डेंग्यूला ऍडमिट करायला पाहिजे याबद्दल काही वादच नाही. सगळ्यात महत्वाचा घटक आहे मॉडरेट डेंग्यू विथ रिस्क फॅक्टर्स ऑर विथ वॉर्निंग साईन्स. सो रिस्क फॅक्टर कुठले, तर ज्या व्यक्तींचं वय 65च्या वर आहे, अशी लहान मुलं ज्यांचं वय 10 वर्षापेक्षा कमी आहे आणि विशेषतः जर त्यांना मालन्यूट्रिशनचा प्रॉब्लेम असेल, गर्भवती महिला, अशी रुग्ण ज्यांना डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, क्रोनिक किडनी डिसीज, क्रोनिक हार्ट डिसीज, क्रोनिक लिव्हर डिसीज किंवा लंग डिसीज असतील. त्याचबरोबर ज्यांना रक्तातल्या काही पेशी संबंधातले आजार असतात जसं हिमोग्लोबिनोपॅथीज किंवा G6PD डेफिशियन्सी किंवा प्लेटलेट रिलेटेडचे आजार, असे रुग्ण. आणि सगळ्यात महत्वाचं पोटाचे अल्सर वगैरे असलेले रुग्ण ज्यांना ब्लिडिंगची टेंडन्सी जास्त असू शकते. सो या सगळ्या आजारांच्या आणि वयोगटातल्या रुग्णांप्रमाणेच ज्या व्यक्तीला 1 पेक्षा जास्त वेळा डेंग्यू झालाय, जे आपण गेल्या एका व्हिडिओत बघितलं की एकापेक्षा जास्त वेळा जर डेंग्यू झाला असेल
तर अँटीबॉडी मेडिएटेड एनहान्समेंटमुळे कॉम्प्लिकेशनची शक्यता ही नक्कीच जास्त असते. सो अशा सर्व रुग्णांना खूप क्लोज ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणं डेंग्यू झाल्यानंतर अतिशय आवश्यक आहे, कारण या गटांमध्ये कॉम्प्लिकेशनची शक्यता इतर रुग्णांपेक्षा भरपूर पटीने जास्त असते. आता हे कॉम्प्लिकेशन होत आहेत हे ओळखायचं कसं, तर त्यासाठी असतात वॉर्निंग साईन्स. सो या वॉर्निंग साईन्स मधली सगळ्यात महत्वाची म्हणजे पोस्चरल हायपोटेन्शन. म्हणजे डेंग्यूचा रुग्ण बेडवरनं उठून बसल्यावर किंवा उभं राहिल्यानंतर 2 ते 5 मिनिटाच्या दरम्यान जर चक्कर येणे, डोळ्यापुढे अंधारी येणे किंवा ब्लड प्रेशर एकदम ड्रॉप होणे, जे बीपी मोजल्यानंतर 20 पेक्षा जास्तने ब्लड प्रेशर ड्रॉप होण्याचं आपल्याला आढळून येतं. सो अशा प्रकारचे लक्षणं असल्यास त्या रुग्णाला इमिजिएटली ऍडमिट करायला हवं. त्याचबरोबर ब्लिडिंग रिलेटेड कॉम्प्लिकेशन बद्दल बोलायचं झाल्यास पेटिकियल रॅश जी टिपिकली डेंग्यूमध्ये येते, म्हणजे आपल्या कोपराच्या आदल्या बाजूला, अँकल्स भोवती किंवा पॅलेटवर टिपिकल लाल, फ्लॅट आणि सर्क्युलर असे स्पॉट्स येणे, हे एक वॉर्निंग साईन असतं, ज्यावरनं दिसून येतं की या व्यक्तीचं डेंग्यू हिमरेजिक फीवर किंवा ब्लिडिंग मॅनिफेस्टेशन्स कडे जाण्याची शक्यता ही जास्त आहे. याचबरोबर श्वास घेण्यास त्रास होणे, डिस्प्रोपोर्शनेटली अशक्तपणा वाटणे, बेचैन वाटणे किंवा वागणुकीमध्ये बदल येणे, म्हणजे ऑल्टर्ड बिहेवियर, म्हणजे असंबद्ध बोलणे किंवा एक्सेसिव्ह झोप येणे किंवा सिव्हिअर तीव्र असं डोकं दुखणे, तीव्र असं पोटात दुखणे, विशेषतः पोटाच्या उजव्या बाजूला लिव्हरला 2 सेंटीमीटर पेक्षा जास्त सूज आल्यामुळे तीव्र वेदना होणे किंवा वारंवार उलट्या होणे, ज्यामुळे तो रुग्ण पुरेसं पाण्याचा किंवा अन्नाचा इंटेक नाही घेऊ शकत, किंवा कुठल्याही म्युकोजल सर्फेसेस मधनं ब्लिडिंग होणे, म्हणजे नाकातनं, हिरडीतनं, युरिनमध्ये किंवा संडासामध्ये रक्तस्राव होणे. त्याचबरोबर महिलांमध्ये त्यांच्या मासिक पाळीचे ब्लिडिंग हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येणे किंवा काळ्या रंगाचे संडास होणे, जे पोटात मध्ये ब्लिडिंग झाल्यामुळे दिसून येतं. अशा प्रकारचे काही कॉम्प्लिकेशन असल्यास त्या व्यक्तीला दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्याची लगेच गरज असते. आणि अशा रुग्णांना जर सिव्हिअर डेंग्यू मधले कुठले लक्षणं दिसण्यापूर्वी योग्य तो उपचार मिळाला तर हे सिव्हिअर डेंग्यूचे कॉम्प्लिकेशन्स हे टाळले जाऊ शकतात आणि तो रुग्ण योग्य प्रकारे त्यातनं बरा होऊ शकतो. सो म्हणून मित्रांनो, डेंग्यू झाल्यास घाबरून जाऊ नका. त्या व्यक्तीला या रिस्क फॅक्टर असलेल्या आजारांपैकी काही आहे का याकडे लक्ष द्या, आणि अशा व्यक्तींमध्ये वॉर्निंग साईन्स काही आहे का याकडे लक्ष द्या. आणि हे घटक असतील तर तशा रुग्णाला नक्कीच ऍडमिट करण्याची गरज आहे. पण डेंग्यू असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ऍडमिट करण्याची आवश्यकता नसते आणि क्लोज ऑब्झर्वेशन मध्ये या लक्षणांकडे बारकाईने लक्ष देऊन त्यांना घरच्या घरीही बरं केलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींसोबत शेअर करा. फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजेसच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नेहमी लक्षात ठेवा, स्टे इन्फॉर्म टू स्टे हेल्दी.